तर मी MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहे आणि इथे गेले 6 दिवस झालेले इथे जो आमच्या कॉलेजचा दिवस आहे एक कचरा टाकला गेला जातो त्या कचऱ्याला आग लागते आणि त्याच्या दुधाने आमच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांना खूप त्रास झालेला आहे. इथे जी मुलं आहेत जे हॉस्टेलमध्ये राहतात ते मास्क घालून झोपत होते दिवसभर. तर मग आहे ना हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इथे ना अक्षरशः इथे आहे ना 1 फुटाच्या अंतरावर पण काही दिसत नव्हतं, इतकं आहे ना धूर होता इथे. मुलांना इतका त्रास झालाय. काही मुलं आहे ना इथे हॉस्पिटलमध्ये आहेत. ॲम्ब्युलन्स कमी पडले होते इथे. इतके ना धुराचा त्रास होत होता मुलांना हॉस्टेलमध्ये. आता अक्षरशः आमचे पेपर चालू आहेत. आम्ही ना पेपर सोडून आमचं इथे आहे ना आम्ही आंदोलन करायला आलेलो आहे. कारण का हा खूप मोठा आहे ना इश्यू आहे आणि ह्या इश्यूबद्दल आहे ना काहीतरी शासनाने केलं पाहिजे, काहीतरी ना आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. कारण का इथे जो कचरा टाकला जातोय आमच्या आहे ना विद्यापीठापाशी तो आहे ना आम्हाला खूप हानिकारक आहे आणि कितीतरी वर्षापासून तिथेच टाकला जातोय. तर अचानक आग लागली तर तो धूर आला आणि त्या धुराने ना आम्हाला सगळ्यांना ना एवढा त्रास झाला. तर मग आता एवढी जी मुलं आहेत आता इथे काहीतरी ना 1000 2000 3000 मुलं आहे ना अशी उभी होती. त्या सगळ्यांनी ना इथे ना नारे घेतलेले स्लोगन घेतलेले हेच सांगण्यासाठी की आमचा आवाज पुढे पोहोचला पाहिजे. कारण काय हे जर झालं नाही ना तर आम्हाला वर जाऊन आहे ना कलेक्टर सरांना अपील करावं लागेल किंवा मग आम्हाला रस्ता बंद आंदोलन असे मोठे मोठे स्टेप घ्यावं लागते. कारण काय हे ना शेवटी आमच्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतोय आणि आमच्या विद्यार्थी आहे ना सुरक्षित राहिले पाहिजे. आणि हे जे आहेत जे बाहेरून आमच्याकडे विद्यार्थी येतात जे इथे ना शिक्षणासाठी येतात त्यांना असा त्रास झालेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे माझं एवढंच ना अपील आहे शासनाकडे की प्लीज त्या कचऱ्याचं काहीतरी करा. जो आहे ना धुराने आम्हाला त्रास होतोय त्या कचऱ्याने आम्हाला त्रास होतोय तो लवकरात लवकर इथून काढा आणि आम्हाला सुरक्षित करा. एवढंच आमची प्रार्थना आहे, एवढंच आमचं अपील. धन्यवाद.